सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती कुठला गोलंदाज आहे? ज्या गोलंदाजांनी आपल्या मनगटाच्या साह्याने अनेक सामने जिंकवल्यात. दुर्गेश विपक्ष मयूर मोठे. पहिला चेंडू अगदी योग्य त्या स्पॉटवरती लँड होतोय. त्यानंतर कमी उसळी घेतोय आणि डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू दुसरा चेंडू हाफ ट्रॅकर आहे आणि हाफ ट्रॅकरला पनिश केलंय मयूरनी आपल्या ताकदीच्या साह्याने. 4 धावांसाठी चौकार आहे. 4 धावा आहेत. 4 धावा आहेत. बाउंड्री आहे सर, बाउंड्री आहे. बघा खेळाडूंच्या माहितीसाठी जी पडद्याला लगत लाईन दिसते आपल्याला ती लाईन ही बाउंड्री म्हणून कन्सिडर केली जाईल, गृह्य धरली जाईल. पुढची लाईन आहे ती नाही आहे. मागची लाईन आहे ती बाउंड्री म्हणून गृह्य धरली जाईल. रवी आहे तिथे बाउंड्री लाईन पेट्रोलिंग करतायत. रवी मागची लाईन आहे, पुढची लाईन नाही आहे. येस, रवी देखील एक चांगला खेळाडू आहे. दुर्गेश मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मयूर फेस करेल. तिसरा चेंडू यावेळी देखील बॅकफुटला गेले. चेंडूला कट केलाय. चेंडू निघून चाललाय. दन 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 करत सीमारेषा पार येतोय अजून एक चौकार मयूर मुठे यांच्या बॅटमधून. सो मच. बघा साईड चेंज करण्यात आली आहे. लेफ्ट आर्म यावेळी आतमध्ये जाऊन स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता पण प्रचंड वेग दुर्गेशकडे देखील आहे. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. म्हणजेच धावा किती झाल्यात धाव फलकावरती? 8 धावा झाल्या. चेंडू झाल्यात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयूरची बॅटिंग देखील तेवढीच सुदृढ आहे, तेवढीच उत्कृष्ट आहे. पण दुर्गेशकडे देखील आव्हान भरपूर आहे. दुर्गेशकडे देखील कलात्मक गोलंदाजी आहे. पुढे सरसावले. बिग हिटचा प्रयत्न केला होता. स्विंग अँड मिस. अगदी चेंडूला स्विंग केलाय. जर अदळला असता बॅट वरती तर रेल्वे मैदानाच्या बाहेर नक्की हा चेंडू गेला असता. ताकद प्रचंड आहे. आणि बघा चेंडू पडल्यानंतर हातभर वळलाय, आतमध्ये आलाय. काय गोलंदाजी करतोय. रनअप देखील जी लाईन असते रनअपची ती देखील एक वेगळी लाईन आहे दुर्गेश यांच्याकडे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनी मारा करतायत. लास्ट बॉल. यावेळी देखील स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलाय दुर्गेशनी. फक्त 2 चेंडूंवर 2 चौकार. त्यानंतर तिन्ही चेंडू सलगचे दुर्गेशच्या नावावरती राहिले. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 8 आहेत. एकही गडी बाद झालेला नाहीये. हा देखील मोठा सामना आहे. देखील तेवढीच बलाढ्य फाईट. दुसरं षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती? गोलंदाजी मार्कवरती चेंज. गोलंदाजी मार्कवरती येतात मॅन फ्रॉम संदप प्रथमेश पाटील. कशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. दुर्गेशने नक्कीच खूप चांगली कामगिरी केली. आणि प्रथम स्ट्राइक वरती स्ट्रायकिंग एंडला येतात रघु. संपूर्ण षटक नॉन स्ट्रायकिंग एंडला बसून एन्जॉय केलंय त्यांनी. बघितले मयूर मुठे यांची बॅटिंग बघितली आहे. दुर्गेश यांची गोलंदाजी बघितली आहे. खेळपट्टीचा अंदाज घेतलाय. या मैदानाचा अंदाज घेतलाय. बघूयात आता खेळ कसा करतायत. समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. प्रथमेश पाटील गोलंदाजी मार्कवरती एक अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटल बघायला मजा येणार आहे. कॉन्टेस्ट खूप चांगला होणार आहे या दोन्ही संघांमध्ये. पहिला चेंडू क्रॉस बॅटर स्ट्रोक एलिव्हेशन मिथे. चेंडूनी अंतर कापलेला नाहीये आणि सरळ समवतोय. यश पांचाल यांच्या हातामध्ये एक सोपा झेल आणि बॅटर होतील बाद. अगदी गोल्डन डक वरती बाद होत आहेत. फेस करत असलेला पहिल्या चेंडूवर विकेटचं संपादन. बघा पारितोषिक येत आहे जितू शेलार यांच्याकडून. जर प्रथमेश पाटील यांनी हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि मैदानात कोण येतोय? मैदानात येतोय आशू.
आणि आशूच्या खेळीचा विचार केला ना तर आशूनी आणि एक अगवेगळं पारितोषिक बघायला मिळत आहे. जर सलग 3 चेंडू प्रथमेश पाटील यांनी स्क्वेअर फेकले, वाईट फेकले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे साईदादा शेलार यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश सज्ज आहेत. फलंदाजी मार्कवरती आशू येतोय. आशूने देखील रेल्वे मैदान दणानून सोडलं होतं एका स्पर्धेमध्ये. बघत आता कशी बॅटिंग करतोय. यावेळी चेंज ऑफ पेस, अधिक गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ती पुढ्यात पडलेला हा चेंडू, पण चेंज ऑफ पेस व्हेरिएशन्सचा आपण वारंवार उल्लेख केला. व्हेरिएशन्स आहेत गोलंदाजाकडे आणि चांगल्या रीते वापर होतोय. पहिल्या चेंडूचा विचार केला तर गती भरपूर होती पहिल्या चेंडूवरती. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर बॅटरला बघून जशी बॅटर बॅटिंग करू शकतो आपल्याला माहित आहे, त्याचा खेळ ओळखला आणि गोलंदाजी देखील तशीच केली आहे. मयूर पुन्हा एकदा येत आहे स्ट्रायकिंग एंडला. मयूर मोठे यावेळी स्विंग केलाय, पुन्हा एकदा स्विंग केलाय चेंडूला. बॅटचा आणि बॉलचा काहीही एक संपर्क होत नाहीये. चेंडू आदळतोय अंगाला, पायावरती आदळतोय आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. मयूरच्या बॅटिंगचा विचार केला तर मयूरने बॅटिंग चांगली केली आहे. 2 चौकार नक्की झाल्यात, पण सलग आता मयूरने 4 चेंडू देखील निर्धाव खेळलेत. सलगचे 4 चेंडू मयूरने निर्धाव देखील खेळलेत. 2 चौकार देखील मयूरच्या बॅटमधून आल्यात. इथून कमबॅक करणं गरजेचं आहे. बघत कमबॅक होतोय का. पॉवर प्ले संपलाय. 30 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळी मोठा स्विंग आहे बॅटचा आणि चेंडू खूप चांगली कॅच, खूप चांगली कॅच इथे पकडली आहे. रवी आहेत आणि रवीकडून चूक होत नाहीये. खूप चांगली कॅच पकडली आहे. ती योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम लावलाय, अंदाज घेतलाय चेंडूचा आणि काय कॅच पकडली. आतापर्यंतची स्पर्धेतील सर्वात चांगल्या कॅच मधील एक कॅच नक्कीच मयूरने पकडली. गुड कॉट मयूर. रवी गुड कॉट. मयूर होत आहेत बाद. बॅटिंग साठी कोण येत आहे. बॅटिंग साठी येत आहेत अश्विन. खूप चांगली गोलंदाजी केली प्रथमेश यांनी देखील. बघा आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात, त्यात 2 गडी बाद केलेत आणि धाव एकच दिल्या. वा, खूप चांगली गोलंदाजी. रुद्र संघाचा विचार केला तर रुद्र संघामध्ये अगदी खोलवर पर्यंत बॅटिंग लाईनअप आहे. अगदी लोअर ऑर्डर पर्यंत खूप चांगली बॅटिंग आहे. 2 बॅटर्स बाद झालेत, सलामीला आलेले. त्यानंतर आशू देखील चांगला खेळतोय. त्यानंतर मयूर बाद झाले. मयूरची जागा भरून काढण्यासाठी अश्विन आलेत. अश्विन कसा खेळ करतायत. I11 संघातून अनेक वर्ष चांगली कामगिरी त्यांच्याकडून राहिली आहे. शॉर्ट पिच चेंडू आहे. गतीमध्ये देखील परिवर्तन केलं होतं. काय गोलंदाजी होते, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. मॅन फ्रॉम संध प्रथमेश पाटील यांच्याकडून. वा, खूप चांगली गोलंदाजी. बघा टप्पा पडला चेंडूचा, त्यानंतर लाईन चेंज झाली. अजून एक पारितोषिक येत आहे हेमंत म्हात्रे उर्फ लारा यांच्यासाठी. 3 षटकार मॅच मध्ये मारले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक जितूदादा शेलार यांच्याकडून असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा स्विंग केलाय. स्विंग अँड मिस फक्त होत आहे कारण गोलंदाजी खूप सुदृढ होत आहे प्रथमेश पाटील यांच्याकडून. बघा पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. चेंडूवरती अगदी फिंगर्सला रोल केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर देखील निघाला. काय गोलंदाजी होत आहे. अगदी सुदृढ गोलंदाजी कशाला म्हणतात, व्हेरिएशनचा वापर कशाला म्हणतात, ते आपल्याला प्रथमेश पाटील यांनी करून दाखवलाय. असाच अनुभव नाहीये प्रचंड, एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. तो पणाला लावलाय आणि षटक बघा काय फेकलंय. 1 धाव दिली आहे आणि 2 गडी बाद केले. आतापर्यंत स्पर्धेतील सर्वात चांगले षटक म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. इथून कमबॅक करणं रुद्र 11 संघाला गरजेचं आहे. इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. उर्वरित 12 चेंडूंमध्ये जर फायटिंग टोटल आपल्याला उभारायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी 20 ते 25 धावा बनवणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरती चेंज. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत यश पांचाल. यश पांचालची देखील कामगिरी चांगली राहिली आहे, पण आता बॅटचं फेज ओपन करावं लागणार आहे. आशू आहे आणि आशूची साथ देण्यासाठी अश्विन आहे.
येस, यावेळी मोठा फटका येतो अशोकच्या बॅट मधून. कनेक्शन चांगलं नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे लॉंग ऑफ वरती. मिळणार आहे फक्त आणि फक्त एकच धाव. बघा खूप चांगलं पारितोषिक आलंय. 6 चेंडू 6 षटकार, 6 चेंडू 6 विकेट्स घेतले किंवा 6 चेंडू 6 चौकार देखील मारले तरी देखील 11,111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे राजू गुजर साहेब यांच्याकडून. धन्यवाद दादा. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. धावचीची देखील तिथे संधी होती, चांगलं कलेक्शन झालेलं नाहीये. चांगली गोलंदाजी होते. यशनी देखील पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळल्यात. धावा फक्त 2 दिल्यात. एकूण धावसंख्या धावफलकावरती अगदी मापक अशी 11 बघायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू यावेळी मिस्टॅमिक स्ट्रोक असणारे झेलची शक्यता. गुरु यांनी कॅच ड्रॉप केला आणि फेकी देखील खूप उंचावरून ती फेकी बघायला मिळत होती आपल्याला. गुरु सारखा उंचपुरा खेळाडू, त्याच्या देखील आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला होता. चांगला प्रयत्न गुरुचा. कॅच ड्रॉप नक्कीच झाली आहे. धाव फलकावरती 12. संयमी खेळ आतापर्यंत बघायला मिळाला आपल्याला. थोडीशी शांतता बघायला मिळते, पण ही शांतता कसली आहे तर वादळापूर्वीची शांतता नक्कीच आहे, कारण फक्त 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून मोठे फटके बघायला मिळत आहेत का? अश्विन सारखा एक चांगला बॅटर आहे, समोर देखील आव्हान मोठं आहे. यश पांचाल गोलंदाजी मार्कवर. अकू टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा टायमिंग होत नाहीये, टायमिंग होत नाही अश्विन यांच्याकडून. लेग बाय स्वरूपाची ही देखील धाव असणार आहे. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. धाव अतिरिक्त स्वरूपाची मानली जाते, जी बॅटरच्या खात्यामध्ये जात नाहीये पण संघाच्या खात्यामध्ये जाते. धाव येणं गरजेचं आहे. 13 धावा झाल्यात धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक म्हणजे अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू कमीत कमी 2 ते 3 षटकार गरजेचे आहेत. आणि यावेळी लीव्ह केलाय का चांगला तर येस, पंचांनी आपले दोन्ही हात समांतर केलेत. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 14 धावा धाव फलकावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड. आठ चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धावा धाव फलकावर. यावेळी स्विंग केला, अगदी मोठा स्विंग केलाय. जर कनेक्शन झालं असतं तर नक्कीच चेंडू बाहेर निघून गेला असता, पण कनेक्शन झालेलं नाहीये. का झालं नाहीये तर गोलंदाजाची गोलंदाजी खूप सुदृढ आहे. अगदी प्रत्येक चेंडूवरती एक वेगळा चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतोय यश पांचाल. गोलंदाजी मार्कवर. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडू, धावा दिल्यात फक्त 5 धावा. एकूण धाव फलकावर फक्त आणि फक्त 14 धावा. 7 चेंडूचा खेळ शिल्लक या पहिल्या फेरीमध्ये. यावेळी अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. धावचीची आवश्यकता आणि विकेट इथे केली एका सॅक्रिफाईस. चला, पंचांशी वाद घालायचा नाहीये. संपूर्ण टीमला विनंती असेल, पंचांशी वाद घालायचा नाहीये. अश्विन बाद झालेत. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आशु अजूनही मैदानात आहे. आशुची साथ देण्यासाठी बॅटर अभिषेक आलेत. चला, पंचांशी वाद करू नका, विनंती करतो. पंचांशी वाद करू नका. आयोजक आपल्याला वारंवार सूचना करतात, पंचांशी आपण वाद घालायचा नाहीये. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. अभिषेक आलेत मैदानात. संघाचे सर्वेसर्वा प्रॉपरायटर, टीमचे ओनर अभिषेक स्वतः मैदानात आलेत. कॅप्टनला आता कॅप्टन्स नॉक खेळण्याची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येतोय गुरु. आशु स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या धावफलकावरती 18 चेंडूचा खेळ झालाय. धावा फक्त आणि फक्त 14. इथून कलाटणी द्यायची असेल तर गुरुच्या या षटकामध्ये षटकार मारणं, 6 मारणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. आशुकडे ती कुवत आहे, ते शॉट्स आहेत, ते कलात्मक फटके आहेत आशुकडे. बघूयात गुरु तो चान्स देतोय का, कारण गुरु सारखा एक सुदृढ गोलंदाज, एक हुकमी गोलंदाज अगदी शेवटच्या 6 चेंडूंवरती रोखून ठेवलाय. गुड कॅप्टनशिप नक्की मी मानीन. पहिला बॉल, फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय आणि धावा किती मिळणार आहेत तर आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, चौकार येतोय.
सुरुवात तर झाली आहे. पुढील चेंडू यावेळी देखील फुल टॉस आहे आणि यावेळी तर केलाय फुल टोल वसूल. आशू आता चूक करत नाहीये. फुल टॉस चेंडूला दिला डिस्पॅच करून काव कॉर्नर रिजनच्या वरून आला एक मोठा फटका 6 धावांसाठी. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अशू देखील सज्ज असणार आहे. त्रिफळ उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. काय गोलंदाजी केली, काय कमबॅक केलाय. अगदी पुढ्यातला चेंडू प्रचंड वेगेवरती स्वार झालेत आणि आशू यांना आपल्या नावाचा डंका इथे गुरुनी वाजवून दाखवलाय. बॅटची इनसाइड एज डायरेक्ट चेंडू उधळतोय या स्टँड वरती. डीजे लारा या नावाने प्रसिद्ध आहे. अगदी नवापाडा संघाचा विचार केला तर नवापाडा संघामध्ये अनेक वर्ष अनेक सामने आपल्या बॅटिंगच्या जीवावरती त्यांनी आपल्या संघाला जिंकवून दिलेत. पारितोषिक लागतंय. पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे जितूदादा शेलार यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. त्या षटकाराची आवश्यकता संघाला आहे आणि फिल्डिंग मध्ये देखील बदल करण्यात येतोय. अगदी स्क्वेअर लेग रिजन वरती एक खेळाडू आहे. डीप मिड विकेट वरती आहे. काव कॉर्नर रिजन वरती एक खेळाडू आहे. लॉंग ऑफ वरती आणि लॉंग ऑन वरती 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग करतात. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पहिल्या चेंडूवरती नाही आलाय षटकार. बॅटची स्विंग प्रचंड आहे आणि धाव किती मिळणार आहे? धाव फक्त आणि फक्त एकच मिळणार आहे. अनेक 40+ खेळाडूंनी आपल्याला ही शिकवण नक्कीच दिली आहे. ही शिक आपल्याला दिली आहे. हे सांगून गेल्यात. एक वेळेस आपण म्हणतो ना की आता वय झालंय, क्रिकेट होत नाहीये. पण मित्रांनो, आपलं वय होतं म्हणून आपण क्रिकेट नाही सोडायचं आहे, तर क्रिकेट सोडलं म्हणून आपलं वय होऊ शकतं. हेच आपल्याला अनेक 40+ खेळाडूंनी दाखवून दिलंय. निलेश दादा म्हात्रे यांनी देखील सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती. लाराचा नक्कीच विचार केला तर अनेक वर्ष आता क्रिकेट पासून लांब होते, त्यानंतर परत येत आहेत, कमबॅक करतात आणि कमबॅक करण्यासाठी RPL हून चांगली स्पर्धा नाही मिळणार. इथे आपण संधीचं सोनं करा आणि पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. गुरु सज्ज. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे, पण दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये कारण लारा यांना देखील स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे. शेवटच्या चेंडूवरती जरी षटकार आला तरी एक फायटिंग टोटल म्हणू शकतो आपण. आता धावा धाव फलकावरती 26 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू इनिंगचा. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. येस, या चेंडूवरती जरी षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक जितू शेलार यांच्याकडून. यावेळी पुन्हा एकदा स्विंग केलाय चेंडूला. मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलाय. बघूया 2 धावा कंप्लीट होणार आहेत का. तर अभिजित यांच्या हातामध्ये चेंडू धावचित स्वरूपाने गडी बाद होईल. धावा धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी बनवायच्यात किती, तर 28 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात.
28 धाब्यांचं मापक असं लक्ष बघायला मिळतंय. पण क्रिकेटचा खेळ हा अनिश्चितेचा असतो. पुढच्या सत्रामध्ये आपण जाण्यापूर्वी कॉम्बॉक्समध्ये देखील थोडंसं परिवर्तन करूयात. कॉम्बॉक्समध्ये आमंत्रित करूयात नवी मुंबईतील एक बुलंद आवाज अजित देसाई सरांना. येस, तत्पूर्वी जे कोणी प्रेक्षक किंवा आपले खेळाडू जेवणाचे राहिले असेल त्यांना विनंती असेल की आपण जेवण करून घ्या. दुर्गेश मडवी महानफॉर सर कित्येक स्पर्धा गाजवल्यात. गोलंदाजी करत असताना 2 चेंडूवरती 2 चौकार घाले. त्यानंतर 4 बॉल अतिशय सुरेख हाताळले. संतोष त्याच्या जोडीला इस्लामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सेत्रेक्शन सजलंय. 28 आणि स्कोर बोर्ड 28 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. कोण बाजी मारणार या मॅच मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. एका बाजूला संघ पाहायला मिळतं रुद्र 11 आणि दुसऱ्या बाजूला पुष्कर 11 आणि पुष्कर शिवांश 11 आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि इथून या मॅच मध्ये दुर्गेश मडवी एक डावकुऱ्या त्याचा फलंदाजा 24 बॉल 28 ची गरज या मॅच मध्ये असणारा. चला वेळ घेऊ नका, मॅचला सुरुवात करायची. यानंतर आम्हाला अजून तब्बल 5 ते 6 सामने खेळवायचे आहेत, हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करायचं. दुनिया मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं 28 गेम ऑन लेग्स प्ले. पहिला बॉल अतिशय सुरेख आपण जरूर पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतली, तिथून मेल एक सिंगल. सायकेटला संतोष एक सिंगल जरूर मिळाले. एक धाव जरूर आले खात्यामध्ये दुर्गेशच्या. अजूनही 27 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अशू. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला फटका घेऊन काढला. 2 क्षेत्ररक्षक आहे तिथेच. चेंडू दिला असता लवकर तर रनआउट जरूर मिळाला असता. पण थोडासा आपल्याला बघायला गेलं तर चेंडू पटकन उचलला नाहीये आणि इथून तोपर्यंत एकदा जरूर कंप्लीट झाली आहे. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये सिंगल डबल केले तरी आपण मॅच जिंकतोय, कारण जास्त मोठं टार्गेट नाहीये. 24 बॉल 28 काय मोठं टार्गेट नाहीये. इथून माफक आहे आपल्याला जरूर बघायला गेलं तर. इथं या मॅच मध्ये जास्त वेळ घेऊ नका. पुन्हा एकदा अशू फुल टॉस आहे. पुन्हा एकदा मिस झाला. थोडीशी बॅटची कडा मिळेल फक्त सिंगल. आणि इथून सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉल आतापर्यंत झाले 3 बॉल टू बॉल रन्स आल्या त्या मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका अजून देखील बघायला मिळत नाहीये बॉलर. पुन्हा एकदा आणि इथून तास म्हटलं मोठा फटका येत नाहीये, मात्र दंदन करत निघून जातोय सीमा पार. मितील धावा 4 चौकार 4 धाव संख्या सरकली पुढे. ती मात्र 7च्या घरामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. 7 धावा धावफलकावरती झाल्यात आणि इथून या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र जरूर पाहायला मिळेल. 7 स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. हा बॉल देखील सुरेख आहे. लेग बायचा इशारा पंचांचा. इथून
8 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू निघून जात सीमा पार, चौकार, मिळतील धावा 4. धावा का फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर पहिलं संपलं. एक सिंगल डबल नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वयं खाडे ताकद लावली असती तर फटका जर भुजून फार मोठी गॅप होती. क्षेत्र क्षेत्री तैनात आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल डबलने नक्कीच धावा बनवत आहेत दुर्गेश आणि संतोष. ओव्हर नंबर 2 चालू आहे. आतापर्यंत बॉल झाले ते मात्र 5, अजूनही एक बॉल शिल्लक आहे. बॉल तयार. टॉस फक्त दिशा आणि दिशा. एकदा कंप्लीट, दुसरीचा कॉल, 2 देखील कंप्लीट, तिसरीचा देखील कॉल असेल. तिसरी घातक ठरते की काय मात्र नाही. 3 धावा कंप्लीट आणि नो. पहा 1 शॉट आहे. एक शॉट देखील असेल. लक्ष आहे की नाही बघत होतो. नक्कीच 1 शॉट आहे जरूर आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक 18 या आकड्यावरती. आता इक्वेशन राहिलंय 12 बॉल बनवायचे आहेत धावा या मॅच मध्ये. 10 अजून या 10 28 गरज आहे. इथून या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. टीम पूर्ण चांगलं खेळावं लागेल. दुर्गेश तो चेंडू होता. इथून आपल्याला पाहायला मिळतं तर सर्वेश चौधरी कडून कॅश प्राइज झाला. मयूर मुटेला हॅट्रिक साठी 500चा कॅश प्राइज असेल. इथून संधीचं सोनं खेळायचं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डॉट बॉल आला इथून. हा बॉल बॅटची कडा, फलंदाज बाद, विकेटचं पतन. दुर्गेश मळवी बॅक टू द डग आउट. आता नवीन बॅटल प्रथमेश पाटील, मॅन फॉर संदफ आता मैदानाच्या आतमध्ये जाईल. इथून फलंदाजी करायची संघाला गरज 10 धावांची. इथून प्रथमेश पाटील नक्कीच चांगली बॅटिंग करणार आपण जरूर आपल्याला पाहायला मिळतं. प्रथमेश पाटील नक्कीच संदफ गावासाठी जेव्हा वेळ चांगलं क्रिकेट खेळलेत आतापर्यंत ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर त्यांचं नाव फार आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान मगाशीच सांगितलं त्या नावाने फार त्यांच्यावरती प्रेम आहे. दहा रन्स अजून या मॅच मध्ये. 10 बॉल 10 ची गरज आहे. प्रथमेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेलाय. इथून जास्त धावा पाहिजे नाहीयेत. जरी सिंगल डबल जरी खेळले तरी धावा होतात. जास्त धावांची गरज नाहीये.
10 बॉल 10 ची गरज समाज मध्ये इथून. अठरा धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 10 ची गरज. दहा बॉल 10 ची गरज. मयूर मुडे बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि इथून प्रथमेश पाटील आपण बघतो डावपुरा त्याचा खेळाडू आहे. इथून स्विच करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे आपल्याला जरूर पाहायला मिळेल तिथून एक सिंगल. दुसरीचा कॉल मात्र नाकारलाय. 9 बॉल 9 बॉल टू बॉल इक्वेशन आले. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच जाते की काय, कारण फटका चांगला होता. थोडासा बाहेर असता तर जरूर चौकार देखील बघायला मिळाला असता. प्रयत्न चांगला राहिला आहे प्रथमेश पाटीलचा. बघायला गेलं तर इथून 9 बॉल आणि 9 धावेची गरज. तर चॅम्प स्पोर्ट्स विजेता संघ विकेशला आपल्याला जरूर पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील चांगला आहे. स्ट्राईक जरूर मिळाली आहे. ही महत्वाची स्ट्राईक आहे. इथून धावा बनणं फार गरजेचं आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत मॅच गेली तर मॅच जरूर काहीतरी वेगळं होईल. आणि या मॅच मध्ये नक्कीच काय घडतंय आता बघणार आहोत आपण. 21 धावा धाव फलकावरती. बॉल आतापर्यंत झाले 8 बॉल अजूनही 7 धाव्यांची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज आहे टीम आपल्याला पाहायला मिळेल. पुष्कर शिवांश 11 7 धाव्यांची गरज. अजूनही 8 बॉल. हा फसला. हा क्षेत्ररक्षक आहे. दोन्ही हात खुले. फलंदाज बाद. महत्वाचा विकेट. प्रथमेश पाटील बॅक टू द डगआउट. फलंदाज माघारी पडतोय. सो मच अभि तुझ्यासाठी कॅश प्राइज झाला. आमचे साथी समालोचक मनीष जर 2 षटकार ठोकले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. इथून या मॅच मध्ये संधीचं सोनं अभिला करावं लागेल. इथून अभिसाठी पारितोषिक लागलंय. 2 षटकार ठोकले तर मॅच मध्ये नक्कीच काहीतरी वेगळं होईल. सात धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 7 धावा या मॅच मध्ये हव्यात. 7 बॉल 7 ची गरज. मॅच कुठे होती कुठे आलाय सामना पहा. 28 धावा करायला देखील कुठे क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काही देखील होऊ शकतं. अभिला असा चेंडू टाकून चालणार नाहीये. इथून निघून जातोय. अभि एक आलाय. अजून एक मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. आता 6 बॉल करायचे एक डीजे. आपण या मॅच मधून जो जिंकला तर लगेच टॉस करणार आहोत. लक्षात घ्या. चॅम्प स्पोर्ट्सचे कॅप्टन अतुल पाटील. एका धावेची गरज आहे. 6 बॉल 1. लगेच मॅच आपल्याला पाहायला मिळतं. विनर विनर. गोलंदाज सँडी मैदानाच्या आतमध्ये
6 बॉल 1. चला स्पीड अप घ्या, वेळ घेऊ नका. इथून या मॅच मध्ये काय घडतंय, डायरेक्ट हिट. हे क्रिकेट पहा, हे क्रिकेट डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, विकेटचं बटन माघारी परतावा लागेल खेळाडू संतोष. बॅक टू द ग्राउंड. डीजे पाच बॉल 1. अबी एक षटकार ठोकला तर 500 भेटतील या मॅच मध्ये. आता 5 बॉल 1 धावेची गरज. सँडी स्विच हिट खेळायचा प्रयत्न जरूर. इथे सामना जिंकलाय तो टीम आपल्याला पाहायला मिळतोय. पुष्कर शिवांशी लवाना या कॅप्टन लगेच यायचं, जास्त वेळ घेऊ नका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच